आजच्या व्हिडिओमध्ये वर्षभर टिकणारे पांढरे शुभ्र बटाटा साबुदाणा पापड आणि तेलात टाकताच दुप्पट फुलणारे एकदम ठिसूर असे पापड पाहणार आहे. तर नमस्कार सगळ्यांचे स्वागत आहे आपल्या भाजी फटाका रेसिपी वनिता या चॅनलमध्ये. आणि एका नवीन व्हिडिओमध्ये मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं आहे आपण बटाटा पापड आणि बटाटा चकली हा आहे भाग नंबर 2 उपवासाचा. तर याच्यामध्ये पण एकाच पिठापासून आपण करणार आहे बटाटे पापड्या आणि बटाटा कुरडई करणार आहे उपवासाची. तर चला इथं आता व्हिडिओला सुरुवात करूया. इथं आहे ना हा अर्धा किलो साबुदाणा घातला आहे आणि हा रात्री भिजत घातला साबुदाणा. कधी पण नेहमी ना उपवासाचे पदार्थ करत असताना ना रात्री भिजत घालायचा साबुदाणा. आता आजचे पापड पण एकदम झटपट आणि कमी वेळेत होणारे, जास्त वेळ अजिबात लागत नाही, कारण याला पण साबुदाणा काही शिजून वगैरे घेणार नाही आहे. त्यामुळे फक्त गरम पाण्याचा वापर करायचा आहे. गरम पाणी इथं साईडला करायला ठेवायचं गॅसवरती. तर इथं साबुदाणा हा मोकळा करून घेतला. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये साबुदाणा घालायचा, त्यानंतर आहे ना गरम पाणी घालायचं आहे. आणि इथं आहे ना अर्धा किलो बटाटे घेतले, अर्धा किलो साबुदाणा आणि अर्धा किलो बटाटे घेतले, दोन्हीचं आहे ना समप्रमाण घ्यायचं आहे, म्हणजे जे पापड किंवा कुरडई असते ती लाल होत नाही. आणि बटाटा आता कुस्करून साबुदाण्यामध्ये मिक्स करायचं आहे आणि मिक्सरला चांगलं वाटून घ्यायचं आहे. आता पाणी थोडंसं आहे ना अंदाजाने घालायचं, कारण थोडंसं घट्टसर असं हे मिश्रण तयार करायचं आहे, कारण जास्त पातळ पण नाही करायचं. कुरडई थोडीशी मग पडायला पातळ होते. पापड्या तर खूप छान होतात, म्हणजे जे आपण कुरकुरे करणार आहे ना ते खूप छान होतात. पण कुरडईला थोडंसं एवढं पातळ बॅटर नको आहे, तर थोडंसं बॅटर घट्ट ठेवायचं आहे, त्यानुसारच पाण्याचा वापर करायचा आहे. आणि आता इथं बघू शकता अशा पद्धतीने बॅटर तयार करून घेतले. आता दुसरं पण आणखी एक भांडं करून दाखवते, म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जाईल. आणि खायला तर इतके ठिसूर लागतात ना, तर कोणी ज्यांना म्हणजे एकदम घरातील वयस्कर व्यक्ती पण हे वेफर्स कुरकुरे खाऊ शकतात. तुम्ही बटाट्याचे याला कुरकुरे म्हणू शकता. आणि कुरडई पण खूप छान लागते खायला. तर बघा आता इथं सगळंच आहे ना आपण साबुदाणा बटाटा दळून घेऊ. सगळं बटाटा साबुदाणा दळून घ्यायचं आहे. त्यामुळे याला बटाट्याला आहे ना गरम पाणी घालायचं. बटाटा साबुदाणा दळायला आहे ना फक्त गरम पाण्याचा वापर करायचा, म्हणजे आपल्याला साबुदाणा शिजायची गरज पडत नाही. गरम पाण्यामध्ये ना हा छान असा शिजल्या जातो मिक्सरला बारीक करत असताना. आता लाल तिखट टाकायचं आहे. तुम्हाला जर लाल तिखटाऐवजी ना हिरव्या मिरच्या वापरायच्या असेल ना, तर तुम्ही इथं हिरव्या मिरच्या मिक्सरला बारीक करून घालू शकता. पण आता जास्त दिवस उन्हाळ्याचं कसं 2 वर्ष तर आरामशीर टिकतात हे पापड, त्यामुळे ना लाल तिखट वापरलेलं कधी पण चांगलं असतं, कारण खराब होत नाही. हिरव्या मिरचीने कसं थोडंसं खराब होण्याची शक्यता असते, तर त्यासाठी ना लाल मिरची पावडरचा इथं वापर करायचा आहे. तर अंदाजाने इथं चवीनुसार आता कमी जास्त तुम्ही करू शकता, तिखट अंदाजानुसार. त्यानंतर मीठ घालायचं आहे. तर इथं जास्त तिखटही नाही आणि जास्त फिक्क्या पण नाही केल्या. तर आता चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे, जेवढं मिक्स करता येईल तेवढं मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं. तर बघू शकता थोडंसं अशा पद्धतीची बॅटर करायचं आहे आपल्याला, म्हणजे आपले कुरकुरे पण होतील आणि कुरडई पण होईल, दोन्ही पण एकाच बॅटरमध्ये करायचं आहे. तर आता ना चांगलं असं बॅटर तयार झालं आहे आणि ते मिक्स करून घेतलं आहे मीठ लाल तिखट टाकल्यानंतर. आणि जिथं जिथं उपवासाला जिरे वगैरे खात असतील ना त्यांनी घातले तरीही चालेल. तर त्यानंतर ना आता हा घ्यायचा आहे शेवका. त्यामध्ये ना जी कुरडईची चाळण असते ना ती घालायची, त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे त्या मशीनला, म्हणजे ना कुरडई चांगली पडते आणि चिटकत नाही, जास्त धुवायला याला जास्त त्रास होत नाही. तर सुरुवातीला ना कुरड्या पाडून घेऊ, त्यानंतर आहे ना कुरकुरे तयार करू, म्हणजे पापडी तयार करू. एकदा आहे ना कुरडई करून दाखवते तुम्हाला याची, मग त्यानंतर पापडी करायची आहे. तर आता फुलं असं गच्च भरून घ्यायचं आहे आणि आता कुरडई पाडून घेऊ. तर इथं आहे ना खाली एक कपडा आथरल्यानंतर त्यावरती प्लॅस्टिकचा कागद आथरला आहे. आता कुरडा पाडून घेऊ. सुरुवातीला ना पहिली 1-2 कुरडई जी आहे ना ती थोडीशी वाकडी तिकडीची येते, त्याच्यानंतर ना एकसारखी तार पडायला लागते, बघू शकता तुम्ही इथं. त्यानंतर खूप छान अशा आपल्या बटाटा साबुदाण्याच्या कुरड्या तयार होतात. इथं आता आहे ना हळूवार तुम्हाला जेवढी मोठी पाहिजे तेवढी पाडायची, किंवा छोटी हवे असेल तर छोटी पाडायची आहे. आणि ह्या मशीननी ना खरंच खूप छान, म्हणजे गव्हाच्या कुरड्या पण खूप छान होतात. आणि ह्या दुसऱ्या सगळ्याच ज्या कुरड्या आहे ना त्या पण छान होतात.
शेवचं आहे हे, पण छान होतं त्याने सगळे. आता कुरड्या पाडून झाल्या. आता आहे ना कुरकुरे पाडणार आहे. तर कुरकुरे करण्यासाठी ना पायपिंग बॅग असेल ना तर त्याचा वापर करा, किंवा आहे ना दुधाची पिशवी असेल ना त्याचा वापर केला तरी पण चालेल. त्याला आहे ना साईडने छिद्र पाडायचं. जे बॅटर भरले त्याच्यानंतर खूप छान होतात त्यांनी पण कुरकुरे, आणि मशीननी पण छान होतात. पण थोडे असे कुरकुरे पाडून घेतले. पापडी याच मशीनमधले ना पापडीची पण एक चाळण असते ना, त्यांनी पण हे कुरकुरे पाडले तरी पण चालतात. तर 2 दिवस चांगले वाळून दिलं. दुसऱ्या दिवशी बघू शकतो मी तर संध्याकाळी छान असे तळून पण बघितले, तर एकदम छान असे आता वाळल्यानंतर कुरड्या झाल्या आहे. आणि जे कुरकुरे आहे ना पापड्या त्या पण छान झाल्या आहे. ठिसूर तर आता तळल्यानंतरच आपल्याला कळेल. तर इथं तेल आहे ना, तेल पण कमी लागतं. जर छोटे छोटे कुरड्या केल्या ना तर तेल पण कमी लागतं तळण्यासाठी. तेल चांगलं कडक होऊ द्यायचं आहे. आणि चांगले आता बघू शकता कशा चांगल्या उठत आहे या कुरड्या. कारण अचानक जर कोणी पाहुणे आले ना घरी, तर उपवास असला आणि उपवासाला आहे ना काही नसेल ना खिचडी वगैरे फराळ, तर तुम्ही म्हणजे साबुदाणा बटाटा पापड, साबुदाणा बटाटा कुरडई किंवा कुरकुरे असे देऊन तुम्ही पाहुण्यांना देऊ शकता. आणि आपण पण उपवासाला खिचडी करायचं कंटाळा आला की मस्त असे तळून उपवासाला खाऊ शकता. तर इथं बघा आता कुरकुरे टाकायचे, म्हणजे त्या पापड्या केल्या का त्या टाकायच्या आहे. खूप छान असे कुरकुरे तर खरंच छान लागतात. तर कुरड्यापेक्षा बटाटे पापडपेक्षा पण छान आहे कुरकुरे लागतात खायला. मुलं तर अगदी आवडीने खातात हे कुरकुरे. त्यामुळे आहे ना काही नाही केलं ना तरी पण कुरकुरे नक्कीच करा. तर व्हिडिओ आवडला असेल ना तर लाईक करा, शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब पण करा. आणि दोन्ही पण इथं तळून झालेलं आहे, खुसखुशीत झालं आहे, एकदम ठिसूर झालं आहे. म्हणजे कोणीही आता वयस्कर व्यक्ती घरामध्ये असतील तर ते सुद्धा आरामशीर खाऊ शकतील असे कुरकुरे पण आहे आणि कुरडई पण आहे. पांढरे शुभ्र असे इथं पापड कुरडई तयार आहे आपले उपवासाचे बटाटा साबुदाण्याचे. तुमचे काही प्रश्न असतील तर ते कमेंटमध्ये तुम्ही विचारू शकता. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद. आणि अशाच आपल्या चॅनलला सपोर्ट करत राहा. लवकरच तुमच्यापर्यंत एक नवीन गुड न्यूज येणार आहे चॅनलबद्दलची. थँक्यू.